आज एक डेवलपमेंट के लिए बिल्डिंग आई एक सोसाइटी, 5 साल हुआ है, कंप्लीट हुआ है। 5 साल में कंप्लीट होने के बाद लीज डीड हो चुका है। लैंड लेके सिस्को से 5 साल हुए हैं, तो कंप्लीट होकर लीज डीड हो गया है। तो दिस कैटेगरी ऑफ फ्री होल्ड जो है, इज देयर एनी क्राइटेरिया, टाइम लिमिट रहेगा कि इतने लीज डीड होने के इतने सालों के बाद ही वो फ्री होल्ड होएगा, या सबके लिए कॉमनली हो जाएगा? ये लीज होल्ड होना जरूर, लीज एग्रीमेंट होना जरूर, लीज एग्रीमेंट, लीज डीड होना है, लीज एग्रीमेंट, लीज एग्रीमेंट, लीज फर्स्ट एग्रीमेंट इटसेल्फ. तो ओके. त्याच्यानंतर कुठलाही आपला हे नाही आहे. प्रश्न उपस्थित आणि मॅफको हे दोन वेगळ्या हे आहेत. APMC ही चांगली चालू असणारी, सध्या कार्यरत असणारी ऑर्गनायझेशन आहे. त्याच्यामुळं त्याच्यात प्रश्न नाही. मॅफकोचा प्रश्न आहे की मॅफको बंद झाली. आता बंद झाली त्याला सिडको काय करू शकत नाही. बंद झाली ती बंद झाली. तर आमचं जे काही ॲग्रीमेंट आहे ते मॅफको बरोबर आहे. आता ज्या वेळेला फ्री होल्डचा प्रश्न येईल त्यावेळेला अशा ज्या काही स्पेसिफिक केसेस येतील त्याचा वेगळा विचार करायला लागेल. आणि त्यावेळेला तुम्ही जर असा प्रस्ताव दिला की मॅफको आता अस्तित्वात नाही आहे, त्यामुळं तुमची सगळ्यांची एखादी असोसिएशन बनवावी. मी एक सूचना म्हणून सांगतो, म्हणजे याच्यावरती हे तुम्ही फायनल समजू नका. असोसिएशन बनवावी आणि सिडकोनी डायरेक्ट त्यांच्याबरोबर ॲग्रीमेंट करून त्यांना भोगवटादार 2 म्हणून जाहीर करावं. असं सुद्धा एक आपण त्याच्यामध्ये करू शकतो, कारण मॅफको अस्तित्वातच राहणार नाही या काळामध्ये. तो वी कॅन थिंक ऑफ दॅट, वी कॅन कन्सिडर दॅट थिंग. नाही ना, ते ज्यावेळेला फ्री होल्ड होईल त्याला आम्ही विचार करू ना, असोसिएशन करावी. नमस्कार. मी फ्री होल्डच्या संदर्भामध्ये आवश्यक नाही आहे. फ्री होल्डच्या संदर्भात नाही आहे ते. कुठली ऑर्गनायझेशन असू शकते, सोसायटी असू शकते, अपार्टमेंट असू शकतात, खाजगी कुठलाही धंदा असू शकतो. त्याच्यामध्ये जो कोणी असेल लीज ॲग्रीमेंट होणं आवश्यक आहे. दॅट्स इट. हे फ्री होल्डच्या संदर्भामध्ये. सोसायट्यांचा प्रश्न येईल तो नंतर रिडेव्हलपमेंटच्या संदर्भात, ती गोष्ट वेगळी आहे, त्याच्यामध्ये आपण नाही. पण फ्री होल्डच्या संदर्भामध्ये सोसायटी म्हणजे आपण जनरल चर्चेमध्ये सोयीचं पडावं म्हणून सोसायटी हा शब्द वापरला, पण कुठलंही ऑर्गनायझेशन असलं तरी चालेल. त्याच्यामध्ये मुद्दा हा आहे की त्याच्यामध्ये लीज ॲग्रीमेंट झालेलं असणं आवश्यक आहे. सर त्या प्रश्नालाच एक ची पूर्तता आहे याच्या बाबतीत आम्ही आग्रही राहतो. ही गोष्ट खरी आहे. याचं कारण असं की जे लोक जनरल पॉवर ऑफ अटर्नीनी राहतात किंवा राहतात त्यांची मालकी हक्क जो आहे तो अपार्टमेंट ओनर्स असोसिएशनसुद्धा लगेच त्यांना त्या संदर्भात NOC वगैरे देत नसतं. त्यामुळे सिडकोलासुद्धा ते निर्णय घेताना कठीण जातं. त्याच्यामध्ये सर्वात चांगला मार्ग हाच राहणार आहे की जी कागदपत्रांची पूर्तता आहे किंवा सोसायटी किंवा असोसिएशनची मेंबरशिप आहे, या पूर्तता प्रत्येकाने पूर्ण करून घ्याव्या, जेणेकरून आम्हालाही ती प्रोसेस करताना सुचारूपणे ती करता येईल आणि दोन्ही बाजूंना ते सोपं जाईल प्रकरण. यावेळी हजारोंच्या संख्येत उपस्थित असलेल्या सामान्यांनी आपली समस्या, प्रश्न या बैठकीत मांडले, विचारले, आपल्या शंका दूर केल्या. तसंच याआधी असा पाठपुरावा कोणी केलेला नाही. फक्त आमदार मंदाताई म्हात्रे यांच्यामुळे हे शक्य झालेलं आहे. त्यामुळे आमदार मंदाताईंचे कौतुक करत त्यांचे आभार मानलेत. पण APMC मार्केट आणि माथाडी कामगारांचे चाल सिस्टीमचे घरं सिडकोने जे 1982 1992ला जे दिलेले आहेत, तर त्याच्यामध्ये काही प्रश्न असतील हे जाणून घेण्यासाठी मी आले होते आणि चर्चासत्रातून बरंचसं मार्गदर्शन मिळालं असं मला वाटतं. काय तर बघू, होप आहे अशी, बघू आशा आहे. मागच्या 20 वर्षापेक्षा आता जरा बरं आहे, जरा ऐकण्यात येतं, ठीक आहे. बाकी काय याच्यात एक तर पिढी बर्बाद झाली ना, आता राहिलं काय, तर बघू दुसऱ्या पिढीमध्ये काय होतं ते. या ठिकाणी हा जो फ्री होल्ड आणि रिडेव्हलपमेंटचा कार्यक्रम आज भूषण गागराणी आणि आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून या ठिकाणी विष्णुदास भावेला आयोजित केलेला आहे. हा एक स्तुत्य उपक्रम है. डेवलपमेंट और पुनर्विकास अच्छे से बताए मैडम ने और हम लोग सुने तो अच्छा था. समाधानकारक चर्चा झाली. जे ताईंनी सांगितलं आमच्या प्रयत्नाला यश आलंय, तर रिडेव्हलपमेंटला फायदा होतोय, तर आम्हाला चांगलंच आहे ना. तर यावेळी पुनर्विकास आणि फ्री होल्ड संदर्भात माहिती देत संयुक्त बैठकीस नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभल्याची प्रतिक्रिया आमदार मंदाताईंनी दिलेली आहे. असं आहे की सिडको आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून आज जे पुनर्विकास आणि फ्री डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये, फ्री होल्डच्या बाबतीमध्ये जे चर्चासत्र घेतलं त्यात अतिशय लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. वेळ उलट आम्हाला आज इथे कमी पडली. पण असं आहे की शासन दरबारी ज्या काही सिडकोमध्ये लोकांना ज्या फेऱ्या मारायला लागत होत्या त्यामध्ये दिलासा फार मोठ्या प्रमाणात मिळणार आहे आणि लोकांचा पैसा, वेळ हे सगळं वाचणार आहे. आताच आपल्याला माननीय गगराणी साहेबांनी जे सांगितलं त्या पद्धतीने शासन दरबारी आम्ही हा 1-2 महिन्यामध्ये संपूर्ण काही त्रुटी असतील त्या काढून आम्ही नेणार आहोत आणि लवकरात लवकर हा करण्याचा शासन दरबारी
माननीय मुख्यमंत्र्यांनी याच्यासाठी ग्रीन सिग्नल गगराणी साहेबांना त्या दिवशीच दिलेला आहे आणि लोकांना आम्ही लवकरात लवकर दिलासा देऊ. पालिका क्षेत्रामध्ये ज्या काही संस्था असतील या सगळ्यांनाच त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये लाभ होणार आहे आणि लोकांमध्ये अवेअरनेस आणि लोकांना आज नेमकं काय पाहिजे त्यासाठी आज ही चर्चासत्र होतं आणि त्यांना बऱ्याचशा लोकांना उत्तर दिले, बऱ्याचसे निवेदन आले आहेत, त्यांना आम्ही परत उत्तरं पाठवून देणार. तर आजच्या संयुक्त बैठकीत सामान्यांचे मार्गदर्शन करून शंकांचं निरसन करणारे सिडको MD भूषण गगराणी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आज आपल्या इथल्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी हे मार्गदर्शन शिबिर आयोजित केलं होतं. ह्याच्यामध्ये 2 इश्यू होते. एक पहिला भाग म्हणजे ज्या जमिनी आपल्या आता ह्या लीज होल्ड आहेत त्या फ्री होल्ड करणे आणि दुसरा विषय होता तो रिडेव्हलपमेंटच्या संदर्भामध्ये म्हणजे पुनर्विकासाच्या संदर्भामध्ये. आता काही दिवसापूर्वी माननीय मुख्यमंत्र्यांनी या संदर्भामध्ये एक बैठक घेतली होती आणि ह्या ज्या काही लीज होल्डच्या जमिनी आहेत या फ्री होल्ड म्हणजे आता सर्वसाधारणतः लोकांच्या भाषेमध्ये आपण फ्री होल्ड म्हणतो, पण जर तांत्रिक भाषेमध्ये म्हणायचं झालं महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोडप्रमाणे त्याला भोगवटादार वर्ग 2 म्हणतो आपण. तर ह्या जमिनी आपल्याला अशा करता येतील का या संदर्भामध्ये त्यांनी चर्चा केली आणि तशा करण्यासाठी योग्य ती पुढची धोरणं आखावीत अशा देखील सूचना आम्हाला दिलेल्या आहेत. हे करत असताना आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं हा कुठला प्रयोग झालेला नाही आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती. छोट्या प्रकरणामध्ये झालेला आहे पण एवढ्या मोठ्या प्रमाणावरती झालेला नाही आहे. पण सिडकोनी आता आपली भूमिका याच्यामध्ये पुष्कळ अंतर्गत मिटिंगा घेऊन आता स्पष्ट केलेली आहे की लीज होल्ड टू फ्री होल्ड किंवा लीज होल्ड टू भोगवटादार वर्ग 2 टेनन्सी या पद्धतीनं करायला आमची तत्वतः काही हरकत नाही. याच्यामध्ये फायदा असा होणार आहे की ही परपेच्युअल लीज होतील म्हणजे वारंवार सिडकोकडं येण्याची गरज पडणार नाही नूतनीकरणासाठी. त्याचप्रमाणे ट्रान्सफर्स असतील किंवा सबलेटिंग असेल किंवा मेंबरशिपच्या अंतर्गत काही गोष्टी असतील तर या सर्व गोष्टींसाठी त्यांना सिडकोकडं वारंवार चक्रा मारण्याची गरज पडणार नाही आणि जी काही लीज आहे ही पुन्हा त्याचं नूतनीकरण होईल की नाही ही जी लोकांच्या मनामध्ये शंका असते ती देखील दूर होईल. तर हे फायदे त्याच्यामध्ये होतील. आता आमदार मंदाताईंच्या प्रयत्नांना यश येऊन सिडको जमिनी फ्री होल्ड झाल्या आहेत. पुनर्विकासाबाबत आशावादी निर्णय होतोय. तसंच मार्गदर्शन बैठकीत नागरिकांच्या समस्यांचं समाधान देखील झालेलं आहे. त्यामुळे सामान्यांना दिलासा मिळाला असून आमदार मंदाताईंना त्यांच्या लक्ष दुवा मिळाल्या असणार हे मात्र निश्चित. कॅमेरामन सूरज कांबळे आणि प्रणित कापसेसह रिपोर्टर राज चव्हाण MVTV.